एवढ्या लोकांनी काल गाड्या घेतल्यात. आधीच त्या पुण्यात अख्ख्या इंडियामध्ये एवढ्या गाड्या झाल्यात, एवढी ट्रॅफिक झाली, माणसाला घरनं निघायचं 1 तासाने माणूस पोचते 10 मिनिटाच्या अंतराला. आता तुम्ही भाऊ, तुम्हाला खोटं नाही बोलत, जर लय गाड्या झाल्या ना, ज्या घरात तुम्ही राहताय ते घर तोडूनच शासन भाऊ डायरेक्ट रोड बनवणार. मग बसा रोडला गाड्या लावत, बसा मग गाड्या घेत, मग जावा मुंगीसारखा हळूहळू घरपणा चालू आहे. राव काय करणार एवढ्या गाड्या घेऊन? मला द्या त्यातली एक, द्या, मी गावाकडे चालू. अहो लोकांकडे एवढा पैसा झाला, एवढा पैसा झालाय, कालपासून स्टोरी स्टेटस एकच, न्यू पार्किंग मेंबर, न्यू टॉय, क्वीन, बीस्ट, काय लावलंय काय तुम्ही? आणि आजपर्यंत सगळ्यात जास्त गाड्या या गुढीपाडव्याला घेतल्या असतील ते 2 व्हीलर एकाच 2 जणांनी घेतल्या असतील, सगळ्या 4 व्हीलर. आल्टो वॅगनर ते तर क्वचित, म्हणजे मला दिसलेच नाही. सगळ्या XUV गाड्या, थार असतील, स्कॉर्पिओ असेल, सोनेट असेल, म्हणजे क्रेटा, सगळ्या भारी गाड्या. कुठून पैसे आणतात एवढे? आणि एवढा पैसा आला कुठून रे तुमच्याकडे? तुमच्या घरी एका दिवशी ईडीच पाठवतो. त्याला माझ्या भाच्याला 2 वर्ष झालं गुढीपाडव्याला मला 2000ची गाडी घेणं व्हायला. आता तो भाचा एवढा मोठा झालाय, दुसरा भाचा झालाय दिदीला, त्याला आता घेणं होते का नाही बघू. आता काय माझ्याकडे तर पैसेच नाही हो, काय करावं? तुमच्याकडे कुठून पैसे आले एवढे?